नमस्कार, मी सुशील रंगारी. प्रथम फाउंडेशनच्या माध्यमातून बफर फॉरेस्ट कोर परिसरातील मुलांना मुफ्त सोलार आणि बॅटरी प्रशिक्षण कार्यक्रम देत आहे. हा उपक्रम केवळ शिक्षण किंवा कौशल्य विकासापुरता मर्यादित नसून यामागे एक मोठा सामाजिक आणि पर्यावरणिक उद्देश आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील वाढता संघर्ष कमी करणे. आज जंगलाच्या काठावर किंवा जंगलाच्या आत राहणाऱ्या अनेक कुटुंबाची परिस्थिती आपण पाहतो. त्यांच्या रोजच्या उपजीविकेचे साधन मर्यादित असते. रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे त्यांना जंगलावर अवलंबून राहावे लागते. मोहफूल गोळा करणे, लाकूड आणणे किंवा इतर वन उत्पादनावर आधारित कामे ही त्यांची रोजची गरज बनलेली असते. पण हीच गरज त्यांना वारंवार जंगलात घेऊन जाते, जिथे वन्य प्राण्यांशी थेट सामना होण्याचा धोका असतो. यातूनच निर्माण होतो तो गंभीर प्रश्न, म्हणजेच काय, मानव आणि प्राणी संघर्ष. समस्येची मूळ समजून घेणे. मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष हा केवळ अपघात नसतो, तर तो परिस्थितीजन्य असतो. जेव्हा माणूस आपल्या गरजांसाठी जंगलात वारंवार प्रवेश करतो, तेव्हा प्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप होतो. परिणामी वन्य प्राणी घाबरतात किंवा आक्रमक होतात. मानव, जीवित आणि मालमत्तेची नुकसान होते. दोन्ही बाजूंना हानी होते. माणूसही आणि प्राणीही ही परिस्थिती बदलण्यासाठी फक्त नियम किंवा बंदी उपयोगी पडत नाही. त्यासाठी पर्याय द्यावा लागतो. तो पर्याय म्हणजे रोजगाराचा, स्वावलंबनाचा आणि सन्मानाने जगण्याचा. सोलार प्रशिक्षण म्हणजेच काय, एक सक्षम पर्याय. याच विचारातून आम्ही हा मुफ्त सोलार आणि बॅटरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या प्रशिक्षणामध्ये मुलांना खालील गोष्टी शिकवल्या जातात: सोलार पॅनल इन्स्टॉलेशन, बॅटरी मेंटेनन्स आणि रिपेअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल सेफ्टी, ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड सिस्टमची माहिती, छोट्या प्रोजेक्ट्सवर प्रत्यक्ष काम. हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि रोजगाराभिमुख आहे, जेणेकरून प्रशिक्षणानंतर लगेचच मुलांना काम मिळू शकेल. जंगलात न जाता उत्पन्न संघर्ष कमी करण्याची किल्ली आहे. या उपक्रमाचा मुख्य हेतू स्पष्ट होतो. म्हणजेच काय, जंगलात न जाता गावातच त्याने जर त्याचा उत्पन्न चालू केला तर तो जंगलात जाणारच नाही. म्हणजेच जर जंगलात राहणाऱ्या मुलाच्या हाताला काम मिळालं तर तो रोजच्या उपजीविकेसाठी जंगलात जाणार नाही. जेव्हा मुलांना आणि तरुणांना स्थिर उत्पन्नाचे साधन मिळते, तेव्हा त्यांच्या जंगलावरचा अवलंब कमी होतो. वन्य प्राण्यांशी संपर्क कमी होतो. संघर्षाच्या घटना नैसर्गिकरित्या कमी होतात. हा एक प्रत्यक्ष उपाय, म्हणजेच काय, प्रॅक्टिकल सोल्युशन आहे, जो केवळ समस्येवर बोलत नाही तर ती कमी करण्यासाठी कृती करतो. स्वावलंबनातून समाजाबद्दल. या प्रशिक्षणामुळे मुलांमध्ये फक्त कौशल्यच निर्माण होत नाही, तर त्यांच्या आत्मविश्वास आणि विचारसरणी बदलते. ते रोजगार शोधणारे नसून रोजगार निर्माण करणारे बनतात. गावातच काम मिळाल्याने स्थलांतर कमी होतो. स्थानिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रात विकास होतो. यामुळे हळूहळू एक सस्टेनेबल इकोसिस्टम तयार होते, जिथे माणूस आणि निसर्ग दोघेही संतुलनात राहू शकतात. पर्यावरण आणि विकास यांचा समतोल. सोलार ऊर्जा ही स्वच्छ आणि पर्यावरणपूरक आहे. जेव्हा जंगल परिसरात सोलारचा वापर वाढतो, तेव्हा विजेसाठी जंगलातील संसाधनाचा ताण कमी होतो. कार्बन उत्सर्जन कमी होते. ग्रामीण भागात ऊर्जा स्वावलंबन वाढते. यामुळे हा प्रकार पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकास या दोन्ही गोष्टी साध्य करतो. पुढचा मार्ग म्हणजेच काय, हा उपक्रम अजून मोठ्या प्रमाणावर नेण्याची गरज आहे. जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक प्रशिक्षण केंद्रे उघडणे, इंडस्ट्रीसोबत जोडणी वाढवणे, प्लेसमेंट आणि प्रोजेक्ट संधी निर्माण करणे. जर हा मॉडेल मोठ्या प्रमाणावर राबवला तर तो देशभरातील जंगल भागांसाठी एक आदर्श उपाय ठरू शकतो. निष्कर्ष, हा उपक्रम फक्त प्रशिक्षण नाही, तो एक चळवळ आहे. रोजगार देऊन संघर्ष कमी करण्याची, शिक्षणातून स्वावलंबन निर्माण करण्याची आणि माणूस आणि निसर्ग यांच्यात संतुलन निर्माण करण्याची. मानव आणि प्राणी दोघेही सुरक्षित राहावे यासाठी माणसाला योग्य दिशा देणे हेच खरे समाधान आहे.